नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण लिंबुणीच्या प्लॉटमध्ये आहे आणि बघायला गेलं तर लिंबूवर्गीय पिकं जर बघायला गेलं तर संत्रा असेल, मोसंबी असेल किंवा आपलं खाण्याचं लिंबू असेल, यांसारखी जर पिकं जर लावत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते हे बघायला गेलं तर एक काटेरी वनस्पती आहेत आणि काटेरी वनस्पती असल्यामुळं त्याच्यामध्ये या वनस्पतींमध्ये अंतराचं प्रमाण असेल किंवा जे आपण अंतर ठेवतो ते त्या ठिकाणी जास्त ठेवायला लागत असते. आता जर विद्यापीठाची जर शिफारस बघायला गेलं तर त्या ठिकाणी 6 बाय 6 मीटरवर म्हणजे एक 18 बाय 18 फूटवर लागण करायची अशी विद्यापीठाची शिफारस आहे. पण ती शेतकऱ्यांना शक्य नसल्यामुळं थोडंफार शेतकरी कमी जास्त करतात. आता ही जर तुम्ही लागण बघायला गेलं तर एक 12 बाय 12 फुटावरती लागण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे झाड बघताय तुम्ही तर हे झाड आज बघायला गेलं तर एक वर्षाचं झाड झालेलं आहे तुम्ही बघता इथं की परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला होता की गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळं थोडं पाण्याची टंचाई असल्यामुळं थोडं झाडांना थोडं त्या ठिकाणी पाणी व्यवस्थित नव्हतं भेटलं किंवा जे खत व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित झालं नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला एक त्याची वाढ तरी पण त्यांनी चांगली झाडं जगावलेली आहेत उन्हाळ्यामध्ये सुद्धा आणि एक चांगली त्या ठिकाणी वाढ दिसत आहे तुम्हाला बघू शकताय तुम्ही. आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबुणीमध्ये कसं असतं तर बहार धरताना त्याच्यामध्ये 3 प्रकारचे बहार असतात लिंबुणीमध्ये. तर बघायला गेलं तर मृग बहार असतो, हस्तबहार असतो आणि आंबिया बहार असतो. असे 3 बहार असतात. आता मृग बहार कधी धरतो आपण जून जुलैमध्ये मृग बहार धरत असतो. हस्तबहार बघायला गेलं तर एक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हस्तबहार असतो आणि जो आंबिया बहार असतो तो जानेवारी फेब्रुवारीमध्ये आंबिया बहार असतो. असे 3 बहारामध्ये आपण लिंबुणी धरू शकतो. पण प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त जर समजा लिंबाला जर दर बघायला गेलं तर आपण उन्हाळ्यामध्ये दर असतो आणि उन्हाळ्यामध्ये समजा एक एप्रिल मे महिन्यात जर समजा लिंबू तोडायचं असेल तर आपल्याला हस्तभार धरणं गरजेचं असतं. मग हस्तभारामध्ये कोणतं येतं तर त्या ठिकाणी आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बाग धरणं म्हणजे त्याचा बहार धरणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मग आता ह्या काटेरी वनस्पतींमध्ये एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा तुम्ही बहार धरत असता किंवा छाटणी घेत असता तर त्याच्या आधी 1 महिना किंवा 1.5 महिना जशी तुमची माती असेल समजा काळी माती असेल तर 1.5 महिना लागतो, समजा हलकी माती असेल तर 1 महिना त्या ठिकाणी ताण देणं गरजेचं असतं. मग आता ताण देणं म्हणजे नक्की काय तर 1 महिना जेव्हा आपण बाग धरणार आहे त्याच्या आधी 1 महिना किंवा समजा काळी माती असेल तर 1.5 महिना म्हणजे मातीच्या प्रकारावरती तिथं त्या ठिकाणी अवलंबून असतं. तर ताण देणं म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण पाणी बंद करतो आपण बागेचं आणि त्याची जी पानगळ आहे ते त्या ठिकाणी एक 60% 70% पानगळ नैसर्गिकरित्या होत असते. पण हस्तबहारामध्ये प्रॉब्लेम असा येतो की जेव्हा आपण एक समजा ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा आपण बाग तानावरती सोडत असतो 15 ऑगस्टला समजा सोडली आणि 15 सप्टेंबरची आपण जर छाटणी घेत असू तर त्या ठिकाणी त्या पिरियडमध्ये पावसाचा पिरियड आहे आणि त्या पावसाच्या पिरियडमध्ये समजा जर पाऊस पडला तर तो ताण त्या ठिकाणी व्यवस्थित बसत नाही. मग आपल्याला जैविकांच्या फवारण्या असतील मग संजीवकांच्या फवारण्या असतील त्या त्या ठिकाणी घेऊन मग त्यांना एक आर्टिफिशियल ताण देणं गरजेचं असतं किंवा मग हार्मोनचा वापर करून ताण देणं गरजेचं असतं समजा नैसर्गिक नाही बसला. हस्तबहारामध्ये तो प्रॉब्लेम येत असतो पण बाकीच्या बहारामध्ये तो प्रॉब्लेम येत नाही कारण उन्हाळ्यामध्ये बघायला गेलं तर 1 डिसेंबरला पाऊस कमीच असतो आणि दुसरी गोष्ट जर समजा मृग बहार धरायचा म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये तर पाऊस असतो त्याच्यामुळे तो ताण परफेक्ट बसत असतो. पण जर समजा जर आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर हस्तबहार हा लिंबुणीसाठी अत्यंत चांगला बहार आपण त्याच्यात समजतो. कारण याची तोडणी त्या ठिकाणी एप्रिल मे महिन्यामध्ये जात असते आणि त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये लिंबाला त्या ठिकाणी चांगली मागणी असते. त्या ठिकाणी रसाची गाडी असतील त्या ठिकाणी लिंबू जास्त प्रमाणात लागत असतं त्याच्यामुळं तिथं ठेवणं गरजेचं असतं. मग आता बहार धरत असताना त्या ठिकाणी जेव्हा छाटणी होते तर हे जे सिट्रस क्रॉप्स आहेत म्हणजे जे लिंबूवर्गीय सगळे क्रॉप आहेत मग तुमचं मोसंबी असेल संत्रा असेल किंवा लिंबू असेल आपलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो शेतकरी मित्रांनो तो म्हणजे की फुलगळ होणे. तर आता फुलगळ होऊ नये मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर समजा फुलगळ का होते आपण बघू पहिली गोष्ट म्हणजे तर फुलगळ होण्याचे एक 5-6 प्रमुख कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये वातावरणातील बदल असेल एकदम तापमान वाढणे असेल किंवा एकदम तापमान कमी होणे असेल याच्यामुळे फुलगळ होत असते किंवा जे आपण सुरुवातीपासून जे बहार धरल्यापासून जे पाण्याचं व्यवस्थापन करतो समजा पाण्यामध्ये जास्त पाणी झालं किंवा कमी पाणी झालं म्हणजे पाण्याचं एक असंतुलित जर समजा वापर झाला तर त्या ठिकाणी फुलगळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट येते ती की त्या ठिकाणी न्यूट्रियंट आपण त्याला अन्नद्रव्य म्हणतो अन्नद्रव्याची समजा कमतरता कुठं यायला लागली तर त्या ठिकाणी फुलगळ होत असते. तर मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मग याचा सगळ्याचा जर विचार केला तर
त्याच्यामुळं आपली फुलगळ होत असते. मग हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर पाणी जे आहे ते रेग्युलरली दिलं पाहिजे. व्यवस्थित जसं माती आपली आहे त्या प्रकारानुसार त्या ठिकाणी दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जेव्हा आपण छाटणी घेतो तेव्हा शेणखत भरणं गरजेचं आहे बहार धरण्यापूर्वी. तसेच जे रासायनिक खतं आहेत ते त्या ठिकाणी वापरली पाहिजेत. मग 10-26 असेल तर याच्यामुळे काय होतं, जर आपल्या पिकाला ग्रीप मिळत असते आणि एक मुळांची वाढ असेल किंवा जी शाखीय वाढ असेल ती चांगली होत असते आणि झाडामध्ये जे हार्मोन्स आहेत किंवा जे डिफिशियन्सी आहेत ते कमी होऊन त्या ठिकाणी फुलगळ होण्यास थांबवू शकते त्या ठिकाणी ते डिफिशियन्सी वगैरे. त्याच्यामुळं झाडामध्ये सस्यक्षमपणा आल्यामुळं फुलगळ थांबते आणि त्या ठिकाणी होत असते. मग त्याच्यानंतरनं जे ॲसिड्स आहेत, मग त्याच्यामध्ये जे अमिनो ॲसिड असेल, फल्विक ॲसिड असेल, यांसारखे जर ॲसिड जर आपण एक बहार धरल्यापासून जर रेग्युलरली जर समजा देत असू तर त्या ठिकाणी त्याची डिफिशियन्सी पूर्णपणे झाडातील भरून निघते आणि फुलगळ होण्यास त्या ठिकाणी प्रतिबंधक करता येऊ शकतो किंवा आपण रोखू शकतो. तर अशी काही कारणं आहेत आणि या लिंबुणी पिकामध्ये अशी बघायला गेलं तर एक पांढरी माशी असेल किंवा थ्रिप्स असेल, थ्रिप्समुळं अशी पानं त्या ठिकाणी आकोड होणे यांसारखं प्रमाण होतं आणि एक खैऱ्या रोग एक आहे. मग याच्यावरती जर समजा तुम्ही जर वेळच्या वेळी जर समजा त्या ठिकाणी बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल यांसारख्या जर फवारण्या घेतल्या तर त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव कमी होईल. आणि एक कँकर म्हणून त्या ठिकाणी रोग असतो त्याच्यामध्ये लिंबुणीवरती. मग ते जर बसल्यानंतर मग त्याची कर्कुचं पडणे किंवा त्या ठिकाणी चट्ट पडणे असं प्रमाण होतं. मग त्याच्यासाठी जर वेळच्या वेळी समजा कळी निघत असताना त्या ठिकाणी थ्रिप्ससाठी जर औषधं आहेत ते घेतली, समजा कीटकनाशक असतील, बुरशीनाशक, तर त्या ठिकाणी आपण ते पूर्णपणे त्या ठिकाणी थांबवण्याचा चांगला प्रयत्न होऊ शकतो किंवा मुळांची वाढ असेल हे त्या ठिकाणी चांगली होते. तर असे एक एकंदरीत त्या ठिकाणी लिंबूवर्गीय पिकाचं व्यवस्थापन आहे. बहार बघितला आपण त्याच्यामध्ये कसा केला पाहिजे किंवा फुलगळ सगळ्यात मोठी समस्या फुलगळीची असते, तो होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर ते ठिकाणी आपण बघितलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच अजूनही चॅनल आपला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल आपल्या व्हिडिओचं. तर धन्यवाद.